दरम्यान भाजप आमदार अमित साटम यांनी राज ठाकरेंवर टीका केलेली आहे। स्वतःच्या नातवाला बालमोहन मराठी शाळेत घाला असं त्यांनी म्हटलं। भाजपच्या मराठी भाषा परीक्षा कार्यक्रमातलं त्यांचं हे वक्तव्य आहे आणि हिंदी शिकण्यासाठी पर्याप्त वेळ आपल्याला मिळणार आहे असं देखील साटम म्हणाले। जे भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती या मुंबई शहरामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी भाषेच्या आधारावरती जे राजकारण करतात त्यांना मी आधी चॅलेंज केलेली आहे की स्वतःच्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घेऊन दाखवावं आणि त्याचं ॲडमिशनचं जे पत्र आहे ते दाखवावं। माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना की त्यांनी त्यांच्या नातवाचं ॲडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घेऊन दाखवावं। आणि अमित साटमला भूमिकानंच ठेवलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं, उत्तम करतोय तो। मला अशा लोकांच्या मी काय बोलू ह्या लोकांवर? तुम्हाला स्वतःच्या भाषेची पडली नाही, राज्याची पडली नाही आहे। अमित साटम आहे तोच ना जो हसला मृत्यूवर, लोकांच्या मृत्यूवर जो माणूस हसतोय तो माझा मुलगा कुठच्या शाळेत जाणार हे ठरवणार। लोकांवर झाड पडून पॉटहोलमध्ये जाऊन जो माणूस हसतोय तो ठरवणार माझा मुलगा कुठच्या शाळेत जायला पाहिजे। लोकांची कामं करा, नाही तर 29ला अवघड दिसतंय।